नमस्कार सगळ्यांना. ओम साईराम. तर आज मी तुम्हाला साडीला घरच्या घरीच फॉल कसा लावायचा ते सांगणार आहे. तर हे बघा, मी तुम्हाला शिलाई मशीनवर फॉल कसा लावायचा ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी तुम्हाला दाखवते. धनश्री कंपनीचा मी इथे फॉल घेतलेला आहे. हा फॉल तुम्हाला इझिली शिलाई मशीनचे जे सामान असते अस्तर तिथे भेटून जाईल. तर बघा, बऱ्याच मैत्रिणींच्या खूप साऱ्या इथं कंप्लेंट असतात की आमचा साडीला फॉल बसवल्यानंतर आणि साडी धुतल्यानंतर तो पलटी पडतो. त्याच्यासाठी मी इथं खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा. आपल्याला हा फॉल साडीला मॅचिंग होतोय का नाही तो चेक करायचा आहे. त्याच्यामुळे ह्या आतमधल्या साईडला आपल्याला इथं फॉल ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, एकदम प्रॉपर इथे आपलं इथं मॅचिंग झालेलं आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला साडी धुतल्यानंतर आपला फॉल पलटी पडू नये त्याच्यासाठी आपल्याला इथे एक ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा, आपल्याला आधी हा फॉल खोलून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा फॉल धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर आपला हा फॉल कधी पलटी पडणार नाही. त्याच्यासाठी बघा, इथे मी तुम्हाला दाखवते. इथे मी एका ह्याच्यात जगमध्ये पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यात आपल्याला हा फॉल असा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित इथे पाण्यात मिक्स करून इथं पिळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला इथं फॅन खाली 5 ते 10 मिनटात इथं सुकवून घ्यायचं आहे. तर बघा, इथं सुकवून घेतलेले आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला इथं याला इस्त्री करून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता, थोडासा फॉल आपला जास्त वाळवायचा नाही आहे, थोडासाच वला ठेवायचा आहे. तर बघा, इथं इस्त्री करून मी पूर्ण फॉलला इथं घेतली आहे. तुम्हीही अशाच पद्धतीने पूर्ण प्रोसेस करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर साडीला फॉल लावला तर तो पलटी पडणार नाही. त्याच्यानंतर एक महत्त्वाची ट्रिक इथे बघू शकता. इथे काय करायचं आहे, आपल्याला फॉल लावत असताना आपल्याला जी शिलाईची आपण ब्लाऊज शिवत असताना जी नॉर्मल शिलाई असते त्याच्यापेक्षा आपल्याला इथं थोडीशी लहान करून घ्यायची आहे, जेणेकरून आपले जे साडीला शिलाई मारत असाल तेव्हा इथं दिसणार नाही. त्याच्यानंतर बघा, अजून एक महत्त्वाची ट्रिक इथे मी तुम्हाला सांगते. ज्या साडीचा आपला जो कलर आहे अगदी त्याच कलरची आपल्याला इथं बॉबिन भरून घ्यायची आहे, जेणेकरून आपण फॉल बसवू तेव्हा वरील धागा हा बॉबिनमधला खालील बॉबिनमधला धागा वरच्या कडेला येईल, तेव्हा साडीचा सेम कलर मॅच होईल. अशा पद्धतीने तुम्ही इथं मॅचिंग करून घ्यायची आहे. तर बघा, आता आपल्याला ज्या साईडला आपल्याला फॉल बसवायचा आहे तिथे बघा, आपल्याला 8 इंच इथं सोडून द्यायचं आहे. तुम्ही 10 इंचही सोडून देऊ शकता. इथं बघा, 8 इंचावर मी इथं खूण करून घेतलेली आहे. आणि बघा, सुरुवातीला आपल्याला इथं फॉल उलटा आणि सव्वासाई चेक करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला आपल्याला इथं अर्धा इंच फोल्ड करायचं आहे. तर बघा, शिलाई मारत असताना आपल्याला फॉलच्या पाठीमागे अर्धा इंच शिलाई सुरू करून घ्यायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला फॉलला इथे लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. आणि अगदी हळूवारपणे आपल्याला इथं शिलाई लावून घ्यायची आहे. पूर्ण फॉलला अशाच पद्धतीने तुम्ही इथं शिलाई लावून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण याला आपण इथे शिलाई लावून घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला हाताने प्रेस करत करत शिलाई लावून घ्यायची आहे. तर बघा, लास्टला आपल्याला ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला फोल्ड केले होते त्याच पद्धतीने आपल्याला लास्टलाही इथं फोल्ड करून घ्यायचं आहे अर्धा इंच आणि ओव्हरलॉक करून घ्यायचे आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपला इथं फॉल लागलेला आहे आणि वरील साईडलाही आपण मॅचिंगचा दोरा वापरल्यामुळे शिलाई इथं दिसत नाही आणि अगदी फिनिशिंगमध्ये इथं फॉल लागलेला आहे. तर बघा, आपल्याला त्याच्यानंतरची एक महत्त्वाची ट्रिक आहे. आपण फॉल आपला एकदम प्रॉपर व्यवस्थित लागण्यासाठी इथं क्लिपबोर्ड घ्यायचा आहे, किंवा तुम्ही इथे स्वयंपाकघरात आपण जो पार्ट यूज करतो तोही इथं तुम्ही यूज करू शकता. इथे बघा, मी क्लिपबोर्ड घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला मी साडी अशा पद्धतीने फोल्ड केलेले आहे आणि जो आपला फॉल आहे तो एकदम टाईटली इथं बसवलेला आहे. तर बघा, आपल्याला टाके कसे घ्यायचे आहे, म्हणजे हात शिलाई कशी घ्यायची आहे, एकदम नॉर्मलप्रमाणे टाके इथे घ्यायची नाही आहे, त्याच्याने फॉल हा पलटी पडण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे बघा, मी ते कशा पद्धतीने तुम्हाला हात शिलाई करायची ते दाखवत आहे, ते तो एकदम काळजीपूर्वक इथं बघा. तर बघा, सुरुवातीला आपल्याला इथं टाका लावून घ्यायचा आहे. तर बघा, तुम्ही केव्हाही हात शिलाई करत असताना सिंगल दोरा यूज करायचा नाही, डबल दोराच हा आपल्याला हात शिलाईला घ्यायचा आहे. तर बघा, हात शिलाई करत असताना तुम्हाला एकदम सरळ सरळ इथं हात शिलाई करायची नाही आहे, क्रॉसमध्ये करायची आहे. तर बघा, फॉलमधून आपल्याला सुई अशा पद्धतीने क्रॉस काढायची आहे साडीमध्ये. त्याच्यानंतर वरून घेऊन अशा पद्धतीने आपल्याला साडीमधून क्रॉस काढायची आहे. अशाच पद्धतीने तुम्ही पूर्ण इथं फॉल लावून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही, सुरुवातीला मी फॉलमधून खाली काढत आहे, त्याच्यानंतर साडीमधून एक थोडंसं खाली काढत आहे. तर बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे. अशा पद्धतीने तुम्हीही इथं फॉल बसवायचा आहे. त्याच्यानंतर बघा,
एकदम इथं आपण कॉर्नरला आलो आहोत. तर बघा इथं आपल्याला इथंही खूप महत्त्वाची इथं ट्रिक आहे. तर बघा इथं तुम्ही फॉल पलटी पडू नये म्हणून इथे आपल्याला इथं ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला त्याच पद्धतीने अगदी सेम पूर्ण याला हात शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला आपण 2 ते 3 इंचावर हात शिलाई करत गेलो की प्रत्येक वेळी आपल्याला इथं गाठ मारून घ्यायची आहे किंवा लॉक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जर दोरा हा तुटला तर आपल्या तेवढाच हा फॉल आपला उसवला जाईल, जास्त उसवला जाणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी 2 ते 3 इंचावर आपल्याला किंवा तुम्ही 5 इंचावरही तिथे टाके देऊ शकता तशा पद्धतीने. तर इथं बघू शकता एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये प्रत्येक वेळी आपल्याला इथं क्लिपबोर्ड हा चेंज करायचा आहे आणि फॉल आणि साडी ही आपल्याला एकदम टाईटली इथं दोन्ही साईडला पकडून घ्यायची आहे आणि आपल्याला इथं हात शिलाई करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने तुम्ही पूर्ण साडीला किंवा फॉलला अशा पद्धतीने हात शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्याने आपला फॉल ही एकदम टाईटली बसणार आहे. तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला इथे क्लिपबोर्डच्या साह्याने इथं फॉल लावून घेतलेले आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपली जी हात शिलाई आहे ते एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आणि फॉलही इथे एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये बसलेलं आहे. तर बाहेरच्या साईडला बघा आपण जी शिलाई मशीननी शिलाई केली होती तेही दिसत नाही आणि आपण मॅचिंगचा दोरा लावल्यामुळे आपल्याला जी हात शिलाई केली होती तेही दिसत नाही. तर इथं बघू शकता फायनल साडीचं लुक इथं तुम्हाला दाखवत आहे. फॉलही आपला एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये इथं बसलेला आहे, कुठेही गोळा झालेला नाही. आपण क्लिपबोर्डचा वापर केल्यामुळे एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये इथे आपला फॉल बसलेला आहे आणि बाहेरच्या साईडलाही आपली शिलाई बिलकुल दिसत नाही. तुम्हीही मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमच्याही साडीला घरच्या घरीच तुम्ही अशा सुंदर पद्धतीने फॉल बसवू शकता. तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.